Good morning, students. Welcome to the सर next session. Yes, continue. सर तुम्ही कार्बन फुटप्रिंट ज्या दिवशी शिकवली त्या दिवशीचं लेक्चर नाही टाकलं का? I have added now. See, at one point, carbon footprint is there. Okay, that particular part is there. Video is also there. I just missed out one video lecture because what happens whenever you are going to upload on the YouTube, and if that YouTube finds some that is some if there is some in the privacy setting, if there is some error, they are going to find it out. Okay, म्हणजे जर आपण जे काही लेक्चर शेअर करतो ना, ठीक आहे, जर त्या या लेक्चर मध्ये त्यांना जर असं वाटलं की बाबा ह्या लेक्चर मध्ये काहीतरी एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे किंवा हा एक सपोज एखादी गुगल लिंक असेल किंवा अजून एखादा महत्वाचा पार्ट असेल, ठीक आहे, त्याचा मिसयूज होऊ शकतो. ठीक आहे, याचा मिसयूज होऊ शकतो. तर असा पार्ट डायरेक्टली काय होतं, तर ते युट्यूबवरती तो व्हिडिओ रिमूव्ह केला जातो युट्यूबद्वारे. ठीक आहे, तो अपलोड होत नाही. बेसिकली अपलोड जर झालेला असेल तर तो रिमूव्ह होतो. आता युट्यूबमध्ये एक नवीन सेटिंग आलेली आहे. ठीक आहे, यामध्ये चेक असतो. हा चेक म्हणजेच काय, तर तुम्ही जो काही व्हिडिओ किंवा जे काही कंटेंट अपलोड करतायत, ठीक आहे, तर हे कंटेंट किंवा हे जे व्हिडिओज असतील हे प्रॉपरली आहेत का. कॉपीराईटचा एक इश्यू असतो. ठीक आहे, तो एक महत्वाचा पार्ट असतो. आणि किंवा त्यामध्ये जर असं काही सेन्सिटिव्ह पार्ट असेल, सपोज एखादा गुगल फॉर्म मी तयार केलेला आहे. ठीक आहे, जसं आपण एखाद्या असाइनमेंटचा गुगल फॉर्म तयार केला, मग हे गुगल फॉर्म मी ऍक्च्युली तुम्हाला दाखवलं होतं कसं सॉल्व्ह करतात, बरोबर आहे. ठीक आहे, ऑन स्क्रीन आपण बघितलं आहे सर्वांनी. ठीक आहे, मग कदाचित असं माझं दॅट इज माय ओन अजम्पशन हा. ठीक आहे, कदाचित त्या तो जे लिंक आहे ती लिंक त्या जीमेल मध्ये दिसत होती. ठीक आहे, की कुठली लिंक आहे, आणि याच कारणास्तव आय थिंक तो एक व्हिडिओ जो आहे तो रिमूव्ह करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा जो ऍक्च्युली मी जर तो पार्ट क्रॉप करून, म्हणजे तो जेवढा पार्ट आपण डिस्कस केलता की असाइनमेंट तुम्ही एखादी त्या गुगल फॉर्मवरती असाइनमेंट कशी अपलोड करणार आहात, हा जर सुरुवातीचा पार्ट जर क्रॉप केला असता, आय थिंक तो सक्सेसफुली अपलोड झाला असता. ठीक आहे, इट इज ओनली माय परसेप्शन हा. ठीक आहे, एक व्हिडिओ कारण त्यावरती अपलोड झालेला नाहीये. ऍक्च्युली मी अपलोड केला होता 10 मार्चचा. ठीक आहे, मी डेटही सांगतो तुम्हाला, परंतु तो अनफॉर्च्युनेटली दॅट इज बीन रिमूव्ड बाय द अपलोडर. ठीक आहे, मग कसा तो रिमूव्ह झाला आय डोंट नो द डिटेल्स, बट जी नवीन पॉलिसी आलेली युट्यूब वरती, ठीक आहे, कॉपीराईट आणि इतर गोष्टींसंदर्भातली, आय थिंक त्यामध्ये कदाचित तो हे झाला असेल. ठीक आहे, कारण आपण लेक्चर्स मध्ये एखादी लिंक शेअर करतो, मग असं होऊ शकतं की ती लिंक कुठे बाहेर जातीये. ठीक आहे, कुठेतरी त्याचा मिसयूज होतोय, तर अशा पद्धतीने होऊ शकतात. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स. हा, सो आय थिंक त्यामुळे तो 10 तारखेचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ हे झालाय. ठीक आहे, that is my own perception. I don't know if any other details are there, or if somebody has by mistakenly removed that video from the our YouTube channel, then also that case also is going to happen. We don't know the exact reason, but as per the new policy terms which are been decided, I think त्यामध्ये कदाचित तो गेला असेल. Just a minute, dear students.
ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो त्यामध्ये आणि कार्बन क्रेडिटचा जो व्हिडिओ आहे ना, तो अपलोड आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. ठीक आहे, कारण आपण तुम्ही जर बघितलं असेल, आपण प्रत्येक लेक्चरला एक रिकॅप घेत असतो प्रिव्हियस सेशनचा. ठीक आहे, आणि आय थिंक दॅट पार्ट इज देअर. If not, you can go with this chapter notes also. You will get all the material. Okay, with the sequence of your syllabus, I have I can say assembled and drafted all the notes. Okay, जसं तुमचा सिलेबस आहे त्यानुसार केलेला आहे, तयार केलेल्या आहेत त्या नोट्स, आणि त्या अपलोडही केलेल्या आहेत मी. ते लिंक मध्ये तुम्ही बघू शकताय. या व्यतिरिक्त काही अजून कोणाची शंका आहे? हॅलो. No, sir. No, sir. Okay. So let's start with the session, the part which we are going to discuss in detail. Now our previous sessions, we have completed the part of like your carbon calculation of the carbon emissions, then sources of water and the hydrology. Now, before proceeding towards the modes of transportation and the highway engineering, I think that part is not covered up, correct? Have you gone through the modes of transportation like tunnels, then bridges, railways, roadways for your division? Hello, dear students. Yes, sir. Have we completed the part of modes of transportation, then tunnels, bridges, docks and harbors? I think not, correct? For your division, it is not covered up now. Okay, so before starting proceeding towards the last half of our chapter number 2, let us complete the part which is related with the what I can say environmental engineering at first, and slightly related with the other subdomains of our civil engineering sector. The part that we are going to discuss in our today's session, we called it as solid waste management and the sustainable development. Okay, now intentionally I have put so much material regarding the solid waste management and the sustainable development in our chapter notes, because this is the need of the time. Okay, you must know what is the waste actually, then how we are going to manage it, that is the management of that waste in a proper way. Then sustainable development, every time we are going to hear this word, sir, sustainable development. Here we have to keep focus on the sustainable development, but what does it mean? What does it mean? Actually, you must know the meaning of these terms. Okay, so let's start with this particular discussion, solid waste management. So before starting this solid waste management, at first you must know this term. What is a waste? What is a waste? Now, how can you define this particular word waste? So it is defined that is waste is known as a rubbish, trash, refuse, or the garbage or the junk, is any unwanted or useless material. Unwanted or useless material, or any materials which are unused and rejected as worthless or unwanted, and a useless or a profileless activity using or expanding or consuming thoughtlessly or carefully. Okay, so basically a waste is nothing but you can use any word, rubbish, trash, garbage material, or unwanted or useless materials. Okay, so from this useless materials, that is waste material, how can at first we will discuss the part how can we manage it. Management in terms of its disposing or in terms of its recycling or reusing. Okay, how can we manage it? That is the management of that waste, preparing the best from the waste. That part also we are going to learn it about in our particular discussion. So at first you must know the meaning of the word waste. So waste is defined as rubbish, trash, refuse, garbage, or the junk, or any unwanted or the useless material. We called it as a waste. Okay, now what are the different types of waste that we are having? So we are having the solid waste, liquid waste, gaseous waste, animal byproducts, biodegradable waste, chemical waste, commercial waste, business waste, biomedical, or the bulk waste. These are the some different types of the waste that we are having. So we will go in detail what is solid waste, and this is the part which we are going to discuss in detail, solid waste management. So solid waste is defined as a non-liquid, non-soluble materials
non-liquid, non-soluble materials ranging from municipal garbage to the industrial waste that contains complex and sometimes hazardous substances. So how can we define the solid waste? It is defined as a non-liquid, non-soluble materials ranging from the municipal garbage to the industrial waste that contains some complex or the sometimes hazardous substances. Okay, now the solid waste also includes the garbage, rubbish, demolition products, sewage treatment residue, dead animals, manure, and other discarded materials. Okay, now the per capita solid waste output is around 0.25 to 2.5 kg per day. You just imagine. Okay, now these are digits which are related with India. Okay, भारतामध्ये ठीक आहे. These are going to vary because 0.25 to 2.5 kg per day इतकं waste solid waste generate करताय. ठीक आहे. This is I think very small. What can I say? The amount of solid waste which has been generated. Okay, but this is per capita. Now, if you see the total population of India and then if you discuss it in detail, then you will realize, yes, how much amount of waste that is in a larger extent in India every day we are going to generate this waste. Okay, we are keeping this waste, we are releasing this waste into the atmosphere. Okay, so solid waste, the term again I will repeat for everyone, it's a non-liquid, non-soluble materials, non-liquid and non-soluble materials ranging from municipal garbage, जे काही तुमचा शहरांमध्ये जो काही कचरा असतो, टू दी इंडस्ट्रियल वेस्ट, इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल असतं, दॅट कॉम्प्लेक्स अँड समटाइम्स हजार्डस सबस्टन्सेस. ओके, सो सॉलिड वेस्ट इट ऑल्सो इन्क्लुड्स युअर गार्बेज, त्यामध्ये गार्बेज येणार आहे, रबिश, डिमोलिशिंग प्रोडक्ट्स म्हणजे एखादं घर तोडलेलं असेल, डिमोलिश केलेलं, ठीक आहे, ते मटेरियल तुम्ही यूज करताय. सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधलं रेसिड्यू असू शकतं, डेड ॲनिमल्स किंवा अदर डिस्कार्डेड मटेरियल असू शकतं. ठीक आहे. सोर्सेस, आता हे सॉलिड वेस्टचे कुठले कुठले सोर्सेस आहेत? सो ॲज यू कॅन सी, ॲग्रिकल्चरल सोर्स, ठीक आहे, फिशरीज, फ्रॉम द फिशरीज, हाऊस होल्ड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. ठीक आहे. So there are so many n number of sources by which there is generation of the solid waste into the atmosphere. ठीक आहे. घन कचरा, जो काही कचरा आहे तुम्ही दैनंदिन घरामध्ये अगदी तुम्ही साधं झाडलंच जरी तरी पण तुम्ही बघताय केअर कचरा तो जमा होतो आणि दॅट इज नथिंग बट वन काइंड ऑफ सॉलिड वेस्ट. ओके, नॉन लिक्विड अँड नॉन व्हॉट कॅन आय से which is not going to soluble in the water. Okay, फ्रॉम द फिशरीज ऑल्सो. ठीक आहे, जर तुम्ही असे फिश पॉन्ड्स वगैरे बघताय, आपल्याकडे एक काय म्हणता येईल अशी एक मानसिकता राहते लोकांची, समुद्र किनारे जर तुम्ही बघितलं असेल कितीतरी मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. ठीक आहे, ते प्लास्टिक बॉटल्स असतात वॉटर ड्रिंक केलेल्या, ठीक आहे, कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे. फक्त समुद्र किनारेच काय किंवा नदी नाल्यांच्या किनारे असू द्या, खूप मोठ्या प्रमाणात कचरा आहे. ठीक आहे, सम आय हॅव हायलाइटेड these sources. Types. Now, broadly, there are three types of the waste which are as follows, as far as our solid waste is considered. So, in that, we are having the household waste, that is, we are called it as your municipal waste, industrial waste, that is your hazardous waste, we consider it as, and biological waste, okay, or biomedical waste, that is your hospital waste or infectious waste. म्हणजे हे दवाखान्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्या डॉक्टर्स लोक हँड ग्लोव्स घालत असतात, ठीक आहे, एखादं ऑपरेशन वगैरे करत असताना, किंवा जी काय बायोमेडिकल वेस्ट आहे त्या हॉस्पिटलमध्ये तयार झालेली ती वेस्ट. ठीक आहे, तशा 3 विभिन्न प्रकार आहेत आपल्या सॉलिड वेस्ट मध्ये. हाऊसहोल्ड वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, बायोमेडिकल वेस्ट आहे. ठीक आहे, we are having very short part, but still I'm very much interested to give some output or some exposure regarding this solid waste. Okay, because it's a huge topic to discuss it on. एक अख्खा सिलेबस, एक अख्खा सब्जेक्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट साठी, आणि आपल्याला फक्त त्यातला एक छोटासा पार्ट स्टडी करायचा आहे. तरी पण मी प्रयत्न करेल की तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देता यावी. आता म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मध्ये काय असणार आहे? सो इट कन्सिस्ट ऑफ हाऊसहोल्ड वेस्ट, देन कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन डेब्रिज. ठीक आहे, बांधकामामध्ये जो काही कचरा असणार आहे किंवा जे काही डिमोलिश झालेलं मटेरियल असणार आहे
ठीक आहे, तुम्ही बघता घर वगैरे तोडतात, ठीक आहे, अनधिकृत बांधकाम आहे तर घर पाडण्यात येते, किंवा जुनी इमारत आहे तुम्ही घर पाडताय, पाडल्यानंतर जे काही मटेरियल राहतं त्याला डिमोलिशन वेस्ट असं म्हटलं जातं, ठीक आहे, जे काही तोडलेलं बांधकाम आहे ना तुमचं त्याला डिमोलिशन वेस्ट. त्यानंतर आहे सॅनिटेशन रेसिड्यू, वेस्ट फ्रॉम द स्ट्रीट्स, रस्त्यावरती जो काही कचरा तुम्ही टाकता. सो विथ द रायझिंग अर्बनायझेशन अँड चेंज इन लाईफस्टाईल अँड फूड हॅबिट्स, the amount of municipal solid waste has been increasing rapidly and its composition is changing. ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॉलिड वेस्ट जनरेशन झालेलं आहे, कारण लोकसंख्या वाढली, लोकांची लाईफस्टाईल जी आहे, लिव्हिंग स्टँडर्ड्स बदललेले आहेत, खाण्याच्या सवयी ज्याला फूड हॅबिट्स असं म्हटलं जातं त्या खूप मोठ्या प्रमाणात बदलले, यामुळे सॉलिड वेस्टचं जनरेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होते आता. ठीक आहे, percentage. So if you want to characterize this municipal solid waste बघा, त्याचं एक डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, ठीक आहे, नॉट इट विल रिमेन कॉन्स्टंट, स्लाइटली इट इज गोइंग टू व्हॅरी, ओके, विथ अदर पार्ट्स. सो वी आर हॅव्हिंग अराउंड 9.5% ऑफ द प्लास्टिक, अराउंड 7.7% ऑफ द मेटल्स, 13.4% yard waste, okay, 38.1 that is papers and paper boards, 9.9% other waste, 5.2% wood, 5.9% glass, 10.4% food waste. Okay, now think about your village, think about your colony, think about your taluka, your district, your major metropolitan city, your state, your country, then whole planet or the whole world. Now you just imagine 10% of the food waste, whether it is very small quantity or big quantity. If you take per capita, your solid waste generation is around 3 kg per day. Okay, so if you consider our population and then if you calculate it, how much amount of solid waste is going to be released, or it has been there every day, it has been generated in the our present environment. So it's a big amount that we are having. So that is why the management of this solid waste is very important. Okay, now again second part, hazardous waste. In that our solid waste madla ha jo dusra type hai, hazardous waste. So industrial and the hospital waste are considered as hazardous as they may contain some toxic substances. Hazardous waste could be highly toxic to the humans, animals and the plants. They are also corrosive or highly inflammable or explosive. Okay, so in the industrial sector, the major generators of the hazardous waste are your metals, that is chemical companies. Okay, chemical, paper, pesticide, dye or rubber goods, these are called as hazardous waste. Okay, या पेपर कंपनीज किंवा जे काही केमिकल कंपनीज असतील ना, ठीक आहे, यातून जनरेशन होणारं जे हे आहे वेस्ट आहे, दॅट इज नॉट गुड फॉर आवर ह्युमन हेल्थ. तुम्ही जर आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज ऐकली असेल 2 ते 3 दिवसांपूर्वी, एका केमिकल फॅक्टरीमध्ये ठाण्याच्या आसपास कुठेतरी 3 कामगार ते टँक क्लीन करण्यासाठी उतरले होते. केमिकल फॅक्टरी आहे आणि तिथे एक स्टोरिंग टँक होती, ते टँक क्लीन करण्यासाठी ते उतरले होते, आणि बिकॉज ऑफ द हायली टॉक्सिक गॅसेस विच आर बीन प्रेझेंट इन दॅट टँक, ठीक आहे, त्यांचा तिथेच दुर्दैवी अंत झाला. ठीक आहे, सो सफोकेशन खूप, इतके केमिकल्स ते त्यांचा वास किंवा ते गॅस जे जनरेट होतात, दीज आर नॉट गुड फॉर आवर ह्युमन. लंग कॅन्सर, हिअरिंग प्रॉब्लेम, खूप डेंजरस प्रॉब्लेम्स होतात. ठीक आहे, हे जे केमिकल कंपनीज मध्ये जे कामगार काम करतात ना, दे आर पुटिंग देअर लाईफ ॲट अ रिस्क. ठीक आहे, एव्हरी डे. That is why there is so much precautions that we need to take whenever we are working in some industrial areas which are related with some chemicals. Okay, manufacturing of the chemicals or the pesticides also, paper industries also, or the rubber goods also. Okay, and if you visit any chemical industry, you find it every workman, every person is going to take care, taking good care of his health. Okay, wearing all the sunglasses, mask, then hand gloves, proper hand gloves, proper that labor shoes. They have to on the toe regarding the working in that chemical factories. Okay, because risk factor is much more at a higher extent. Okay, and that is why in the hazardous companies or some chemical companies, we have to take proper care. Hospital waste or the biomedical waste, again this is the, what I can say, a major problem nowadays also we are facing. As you know, during this pandemic situation, you have heard that everyone is using the mask and just throwing it on the streets, on or maybe anywhere where they want. But
we have to keep very cautious about where to keep that mask. Okay, how we are going to degrade it, how we are going to manage that particular waste that is generated during this whenever we are using it. Okay, so the hospital waste, it is also making some contribution that is nothing but we called it as hazardous waste also. Okay, in the making it as a hazardous one for our human health, because these biomedical waste, it may be the pesticides or some medicines, some any other making of that insulins or all that things, making the gloves for the doctors and nurses, making all their equipments. Okay, so this biomedical, whatever the equipments or the chemicals that we are using when preparing or in the manufacturing of that particular tablets, or it may be any particular medicine. So this biomedical waste means any waste which is generated during the diagnosis, treatment, or immunization of the human beings or the animals, or in research activities pertaining thereto, or in the production and testing of the biological. Okay, so biomedical waste rules 1998 we are having. It may also include waste like sharp waste, pathological waste. See the words pathological waste. जर तुम्ही एखाद्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये गेले अँड यू आर टेस्टिंग समथिंग युअर ब्लड अँड अदर सॅम्पल्स, ओके, पॅथॉलॉजिकल वेस्ट. ठीक आहे, साधा एक सिंपल एक्झाम्पल आहे. जर तुम्ही कुठे रक्त चेक करायला गेलात, त्यानंतर ते तिथे कॉटन लावतात. ठीक आहे, स्पिरिट लावल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी तुमचं रक्त घेतलंय तर तिथे कॉटन लावतात. हा कॉटन आपण 1-2 मिनिटं असं धरतो आणि त्यानंतर डायरेक्टली आपण असं फेकून देतो तो. ठीक आहे, अरे ते कॉटनला तुमच्या ब्लडचे काही ट्रेसेस असू शकतात. ठीक आहे, ते स्टिक झालेले. आणि इफ यू आर इन्फेक्टेड विथ सम काइंड ऑफ डिसीज, इफ, ठीक आहे, देवाकडे प्रार्थना करूया असं तर होणार नाही कधी भविष्यामध्ये. युअर हेल्थ मस्ट बी व्हेरी गुड. ठीक आहे, ती चांगलीच असू दे. परंतु इफ सम पर्सन इज इन्फेक्टेड विथ सम काइंड ऑफ व्हायरस और सम काइंड ऑफ डिसीज, अँड इफ ही इज डायरेक्टली थ्रोइंग इट on the streets, or it may happen that that virus may spread it. Okay, because that लेबर्स जे क्लीनर्स असतात, आपले स्वायपर्स जे असतात, ठीक आहे, ते क्लीन करतात ते, आणि याचा प्रादुर्भाव त्यांनाही होऊ शकतो कुठेतरी. बरोबर आहे. सो वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस अबाउट throwing off this biomedical waste. Okay, it may be your pharmaceutical waste also, genotoxic waste also, chemical waste also, radioactive waste. Okay, now effect of this solid waste, health hazard. First, definitely this may lead to epidemic outbreaks. What are the many diseases which are been happened? You may have heard about this, like cholera is there, diarrhea, dysentery, plague, jaundice, gastrointestinal disease. Okay, intestinal disease. So basically all these are common diseases that you have heard. Okay, jaundice, cholera, plague is not there, but gastrointestinal disease म्हणजे पोटाचे विकार, ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात होतात. ठीक आहे, and they may cause spread and loss of human lives also. Environmental impact, definitely there is impact on the environment. If the solid waste are not treated properly, decomposition and putrefaction, that is decaying of that particular solid waste, may takes place, and the organic solid waste during this decomposition may generate obnoxious, means intolerable odor. एक असा दुर्गंध येतो जर तुम्ही एखाद्या कचऱ्याच्या कुंडीपाशी जाताल. ठीक आहे, खूप बॅड स्मेल येत असतो. काय होतं तर त्या वेस्टचं डिकम्पोजिशन झालेलं असतं, ज्याला प्युट्रिफिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज नॉट गुड फॉर अगेन ह्युमन हेल्थ. Waste management concept. How can manage this particular waste? Definitely, we are having 3 R's to manage this solid waste. First R is reduce, second R is reuse, and third R is recycle. Okay, that is to be followed for the solid waste management purpose. Reduce, reuse, and recycle. Okay, 3 R's. Everyone must remember these 3 R's. Reduce. How we will deal with this? So disposable goods like your paper plates, paper bowl, then styrofoam cups, plastic spoons, roll of papers, all these which are mentioned on this particular screen, we can reduce the uses of these things. Recovery of 1 ton of paper can save 17 trees. You just read this word sentence this carefully. Recovery of 1 ton of paper can save 17 trees.
बघा, आपण आपल्या लग्न कार्यामध्ये किंवा छोट्या घरामध्ये जर समारंभ असेल, तुम्ही बघितलं असेल हे पेपर प्लेट्स वापरतात. चहा प्यायला जरी गेलात तरी आजकाल फॅशन आहे, कोणी कप वगैरे देत नाही, ते छोटे कप्स असतात, पेपर कप्स ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, प्लास्टिक स्पून असतील, ठीक आहे, त्यानंतर नॅपकिन्स असतील, पेपर नॅपकिन्स हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे जे बघताय, जिथे तुम्ही हा पेपर यूज करताय, सो रिकव्हरी ऑफ 1 टन ऑफ पेपर, ठीक आहे, जर तुम्ही 1 टन जरी पेपर वाचवलाय तर ऑलमोस्ट यू आर गोइंग टू सेव्ह 17 ट्रीज. ठीक आहे, 17 नाही झाला 10 तरी तुम्ही झाडं वाचवताय जर तुम्ही हे, कारण वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते पेपर इंडस्ट्रीज म्हटलं की. ठीक आहे, मग कुठले प्रोडक्ट असू द्या, जर पेपर इंडस्ट्रीचा जर पेपरलेस वर्क आजकाल बघा ऑफिसेसमध्ये वगैरे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ह्याला खूप प्राधान्य दिलं गेलं. ठीक आहे, एव्हरीथिंग मस्ट पेपरलेस जितकं करता येईल आपल्याला तेवढा आपला प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, सो दॅट वी कॅन सेव्ह द ट्रीज. डेफिनेटली डायरेक्ट रिलेशन आहे. ठीक आहे, अजून एक गोष्ट सांगतो. बरेचसे लोक हे चहाचा कप मध्ये चहा पित असतात बघा. ठीक आहे, मध्ये एक सर्वे झालेला आहे, आय थिंक इट इज हॅपन्ड इन वेस्टर्न कंट्रीज, नॉट इन इंडिया आय थिंक, बट एक संशोधन असं केलं होतं ना, त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा जो काही पेपर असतो, ठीक आहे, जो पेपर कप असतो, त्या पेपर कप मध्ये चहा पिल्यानंतर आय थिंक ज्यावेळेस हा मॅन्युफॅक्चर होत असतो त्यातलं काहीतरी केमिकल म्हणा किंवा त्यातला एखादा इन्ग्रेडियंट हा बॉडीमध्ये जातो अँड दॅट इज नॉट गुड फॉर आवर ह्युमन हेल्थ. ठीक आहे, तो किती एक्सटेंट पर्यंत, हा त्याचा जो सिव्हिरिटी आहे ती खूप स्मॉलर आहे, तरी पण तो आपल्या आरोग्यासाठी आज न उद्या हा अहितकारक ठरू शकतो. ठीक आहे, काहीतरी तो अपाय करू शकतो, नॉट ॲट दिस लेवल, मे बी आफ्टर 10 years, 20 years, 30 years, if you are continuously using that paper cups for the drinking of tea also. ओके, आय थिंक एक रिसर्च असं झालेलं आहे, मध्ये मी ऐकलं होतं याबद्दल थोडंसं आणि वाचलं होतं त्या एका लेखामध्ये, आणि त्यातून असं एक सर्वेक्षण आउटपुट असं होतं. ठीक आहे, नॉट शुअर वेदर इट इज इन, इट वॉज नॉट हॅपन इन इंडिया बट इन वेस्टर्न कंट्रीज दे हॅव कॅरिड आउट सम रिसर्च. Reuse. So instead of buying the new containers from the market, use the ones that are in the house. Okay, don't throw away the soft drink can, जे सॉफ्ट ड्रिंकचे छोटे छोटे कॅन असतात ना आपल्या. ठीक आहे, तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स करताय, फिझी म्हणा किंवा इतर कुठले सॉफ्ट ड्रिंक, तुम्ही पेप्सी, कोको कोला, त्याचे जे कॅन्स असतात हे कॅन तुम्ही फेकून न देता हे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, और दी बॉटल कवर्स them with the homemade paper or the paint on them, or use them for the pencil stand or some small vases. ठीक आहे, मग हे जे छोटी छोटी कॅन आहेत, ती कॅन तुम्ही वरचा पार्ट कट करून त्याच्यामध्ये टूथब्रश स्टँड तुम्ही त्यामध्ये वापरू शकता, कुठल्याही ऍप्लिकेशन साठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, सो डोंट थ्रो देम, यू कॅन रियूज देम. ओके, मग हेच रियूजचं जे प्रिन्सिपल आहे, आपल्या ड्रिंकिंग बॉटल्स असतात. ठीक आहे, कुठे बाहेर गेलो की आपण नवीन बॉटल घेतो, ती नंतर यूज झाली, ट्रॅव्हल सपोज एखादं तुम्ही जर्नी करता, लगेच तुम्ही तिथल्या तिथे टाकून देता. अरे पण त्या बॉटल्सचा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. त्याची केस स्टडी मी सांगतो. वेन आय हॅव अटेंडेड वन वर्कशॉप ॲट IIT बॉम्बे. ओके, सो त्या IIT बॉम्बे मध्ये त्या स्पीकरने सांगितलेलं होतं, इन द गोवा, ठीक आहे, one person has made a house using only this waste bottles. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी पिता ना दररोज, तुमची पाण्याची बॉटल, त्या पाण्याच्या बॉटल पासून एक हाऊस क्रिएट केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, त्यांना ऑब्झर्व केलं की तिथे हजारो, त्या गोव्याच्या बीचवरती हजारो लोक पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी पितात आणि ती बॉटल तशीच थ्रो करतात. ठीक आहे, मग याचा काहीतरी रियूज करावा किंवा काहीतरी रिसायकलिंग टेक्नॉलॉजी वापरावी, म्हणून हे सगळ्या बॉटल्स त्याने कलेक्ट केल्या आणि त्यापासून एक असं घर तयार केलं त्यांनी. ठीक आहे, स्मॉलर मेड, जसं तुम्ही टेंट वगैरे करता ना थोड्या कालावधीसाठी, तर त्या छोट्याशा कालावधीसाठी असं ते घर आहे. ठीक आहे, त्यांनी तयार केलेलं, अँड इट्स अ ट्रू फॅक्ट. ओके, गोव्यामध्ये अशी केस आहे ती. ठीक आहे, सो देर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स ऑफ दिस वेस्ट. Recycle. So use shopping bags made of cloth or the jute which can be used. ठीक आहे, आता तर मॅन्डेटरीच आहे, तुम्ही प्लास्टिक बॅग्स यूज करू शकत नाही कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस जाताना. प्रोबेबली तुम्ही त्यांना मागायला पाहिजे, सर प्लास्टिक बॅग्स नकोत, कॉटन बॅग्स किंवा ज्यूटच्या ज्या आहेत कापडी पिशव्या, त्याची मागणी करायला पाहिजे. ठीक आहे, काही काही ठिकाणी ह्या प्लास्टिक बॅग्स यूज करतात.
ठीक आहे. मोठमोठे शॉप्स मध्ये किंवा जर तुम्ही कपड्याच्या वगैरे दुकानामध्ये जर गेलात तर तिथे प्लास्टिक बॅग्स तुम्हाला बघायला भेटतील. पण अवॉइड करायला पाहिजेत आपण, प्लास्टिक बॅग्स यूज करायला नाही पाहिजे. आता तर सर्वत्रच प्लास्टिक बंदी आहे आणि खूप कडक रूल आहे माहिती आहे सर्वांना. मोठ्या प्रमाणात फाईन तुम्हाला पे करावं लागतं जर तुम्ही प्लास्टिक बॅग जर देत असाल तर. परंतु आता जर मार्केटमध्ये जर तुम्ही चित्र बघताल तर वापरतात, खूप सारे लोक आजही वापरतात. ठीक आहे. त्यांची मेंटॅलिटी कधी बदलेल वी डोंट नो, किंवा कदाचित कंडिशन्स अशा आहेत की त्यांना दुसरं काय पर्याय पण नाहीये. ठीक आहे. ते कापडी बॅग्स तेवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल होत नसतील किंवा इतर जे काही त्यांचं सो कॉल्ड रिझन असेल, व्हॉट एव्हर इट मे. सो व्हॉट वी कॅनॉट रिसायकल, आपण कुठल्या गोष्टी रिसायकल करू शकत नाहीये. ठीक आहे. बिस्किट अँड द चिप पॅकेट्स आपण डायरेक्टली जे हे करतोय इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही बघितलं असेल मेल्ट केला जातोय प्लास्टिकचा जो असतो, प्लास्टिक मेल्ट केलं जातं. ऍक्च्युली हे जे मटेरियल आहे ना प्लास्टिक बिस्किट आणि चिपचे पॅकेट्स, ठीक आहे, हे एका LDPE मध्ये येतं, म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिलाइन प्लास्टिक शीट्स आहेत हे. आणि हे आता रोड कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा तुम्ही युज करू शकता. म्हणजे त्याला मेल्ट केलं जातं त्या प्लास्टिकला एका स्पेसिफिक साईज मध्ये, आधी त्याला कट केलं जातं, मेल्ट केलं जातं, नंतर तुम्ही ते यूज करू शकता. देन रॅपर्स ऑफ दी ब्रेड्स, नूडल्स और दी व्हीट फ्लोर, दॅट इज आटा बॅग्स. थर्मोकोल अँड द अल्युमिनियम लीन डिशवेअर्स. ठीक आहे. हे तुम्ही निश्चितचपणे कन्व्हर्जन केलं पाहिजे ह्या वेस्ट मटेरियलला बेस्ट मटेरियल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ठीक आहे. सम एक्झाम्पल्स. अरे वेस्ट मॅनेजमेंट हायरार्की. ओके. मग ह्या वेस्ट मॅनेजमेंटचं तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करणार आहात त्या सॉलिड वेस्टचं. सो देर आर नंबर ऑफ कन्सेप्ट्स अबाउट द वेस्ट मॅनेजमेंट विच व्हॅरी इन देअर युजेस between the countries and the regions, definitely. Some of the most general and widely spread concepts include waste hierarchy. कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरल्या जातात ह्या मॅनेजमेंटसाठी. ओके. सो द वेस्ट हायरार्की रेफर्स टू दी 3 R's जे आपण स्टडी केलेलं आहे, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. ओके. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल which classify the waste management strategies according to their desirability in terms of waste minimization. Okay. Now the aim of this waste hierarchy is to extract the maximum practical benefits from the products and to generate the minimum amount of waste. Hierarchy means काय? So which technology actually you are going to develop or you are using for the management of that waste. Okay. So this is the one tree diagram that we are having for this waste management. Most favored option and least favored option. See, if you see the starting of this diagram, okay, prevention सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गामध्ये कचरा टाकून सॉलिड वेस्ट जनरेट होण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की तो जनरेट झाला नाही पाहिजे. हा ठीक आहे, जर जनरेट होत असेल इट शुड बी ॲट द मिनिमम लेवल. प्रिव्हेंशन इज ॲट द टॉप, देन मिनिमायझेशन, रियूज, रिसायकलिंग, एनर्जी रिकव्हरी अँड द डिस्पोजल. ठीक आहे. जर पर्यायच नसेल तरच ते डिस्पोज करणे. Otherwise, you can go with the prevention at first, then minimization of this particular whatever the waste we are releasing in the atmosphere, then reuse it, reuse of that waste, recycling of the waste material, एनर्जी रिकव्हरी अँड डिस्पोजेबल. आता आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही रियूज आणि रिसायकलिंग हा कन्सेप्ट बघितला असेल. रोड कन्स्ट्रक्शन, एखादा जुना रस्ता आहे, खूप खराब झालेला आहे, खूप सारे खड्डे वगैरे आहेत, असं काय केलं जातं, मग हा रस्ता पूर्ण स्क्रॅच केला जातो. ठीक आहे. रस्ता पूर्ण स्क्रॅच केला जातो. स्क्रॅच केल्यानंतर एक बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतं, त्याला असं म्हटलं जातं रिक्लेम्ड अस्फाल्ट पेव्हमेंट. काय म्हटलं जातं त्याला? रिक्लेम्ड अस्फाल्ट पेव्हमेंट, रॅप ज्याला म्हटलं जातं. सो भारतीय मानांकनानुसार जे आपले मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज किंवा इतर जे काही आपले इंडियन स्टँडर्ड्स आहे या मानांकनानुसार आपण अराउंड 30% ऑफ रॅप आपण परत एकदा युज करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नवीन रस्ता बांधताय ना, तर नवीन रस्त्यामध्ये हे स्क्रॅच झालेलं मटेरियल तुम्ही वापरू शकता. किंवा बिल्डिंगचं जे डिमॉलिश्ड मटेरियल आहे ते तुम्ही रबर सोलिंग किंवा प्लिंग फिलिंग, घरामध्ये ज्यावेळेस भर टाकता ना, भर टाकणे प्रकार आहे सगळ्यांना माहिती आहे, तर भर टाकताना तुम्ही हे वेस्ट जे डिमॉलिश झालेलं मटेरियल आहे हे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. किंवा वेस्ट प्लास्टिक, जसं मी सांगितलं 8% LDPE जे आहे ना, 8% वेस्ट प्लास्टिक तुम्ही रोड कन्स्ट्रक्शन मध्ये वापरू शकता, डांबरी रस्त्यामध्ये. म्हणजे या वेस्ट प्लास्टिकला वितळवलं जातं आणि 8% आपण हे वेस्ट प्लास्टिक तुमच्या रोड कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. सो दिस टेल्स अस
So many things: prevention, minimization, then reuse, recycling, and the energy recovery and the disposal. Okay. Solid waste management, what techniques that we are having: storage, collection, transport and handling, recycling. See the steps. Waste management is the storage at first, that is storage of the waste, collection of the waste, transport and handling, recycling, disposable and monitoring of this waste material. Okay. स्टोरेज, यू कॅन स्टोर इट ॲज यू कॅन सी, कचरा कुंडी ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे, डस्टबिन, ठीक आहे, किंवा पेपर सॅक्स ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही कचरा स्टोअर करताय, कलेक्ट करतोय आपण त्याला. कलेक्शन हाऊस टू हाऊस कलेक्शन असेल, और कलेक्शन फ्रॉम द पब्लिक बिन्स, पब्लिक सेक्टर जे प्लेसेस असतात त्या ठिकाणी तुम्ही कचरा टाकताय, तोच कचरा परत नगरपालिकेचे कर्मचारी येऊन उचलतात. ठीक आहे. वेस्ट हँडलिंग अँड द ट्रान्सपोर्ट, अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन बघितलं असेल. हा एक पब्लिक प्लेस आहे, इथून सगळा कचरा उचलला, कचरा कुंडी आहे, सार्वजनिक कचरा कुंडी, इथून कचरा उचलला आणि तो त्या गाडीद्वारे ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि त्यानंतर त्याचं रिसायकलिंग ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आता डिस्पोज कसं करतात? डम्पिंगद्वारे तुम्ही डिस्पोज करू शकता, कंट्रोल टिपिंग और दी सॅनिटरी लँडफिल करू शकता, इन्सिरेशन करू शकता, कॉम्पोस्टिंग करू शकता, मॅन्युअर पिट्स करू शकता किंवा बरेल करू शकता. ठीक आहे. हे डिस्पोजलच्या काही टेक्निक्स आहेत. आता यातली एक एक स्टडी करूया. ठीक आहे. पार्ट लक्षात येतोय सर्वांना? अंडरस्टँड होतोय द पार्ट विच यू आर डिस्कसिंग? और एनीबडी इज फाइंडिंग एनी डिफिकल्टी? Otherwise it will become as one way communication. Incineration म्हणजे काय? Huh? Incineration. Incineration, yes, I am going to discuss in detail about it, don't bother about it. The upcoming part is nothing but all about incineration. Okay, म्हणजे नेमकं काय असतं. या व्यतिरिक्त यापूर्वी जो काही पार्ट आपण डिस्कस केला याबद्दल काही शंका कोणाला? Yes or no? No, sir. Okay. One response only? No, sir. Okay, No. good. No, sir. Okay. So first is nothing but dumping. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय ऍक्च्युली जो आपण वेस्ट मॅनेजमेंट करतो? पब्लिक हायजीन अँड हेल्थ, रियूज, रिकव्हरी अँड रिसायकल, एनर्जी जनरेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एस्थेटिक्स. म्हणजे त्याचा बाह्य जो दृष्टिकोन असतो तो आपण त्याचा चेंज करतो. एस्थेटिक व्ह्यू ज्याला म्हटलं जातं, बिल्डिंगचा एस्थेटिक व्ह्यू इम्प्रूव्ह करतो. एस्थेटिक व्ह्यू म्हणजे काय? ते बिल्डिंग बाहेरून किती छान दिसेल. ठीक आहे. त्याचा एक आउटलुक जो असतो ना, एक्सटर्नल व्ह्यू जो असतो तो इम्प्रूव्ह करतो. एक्सटर्नल व्ह्यू ज्याला एस्थेटिक्स असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे. डम्पिंग. डम्पिंग इट शुड बी डन इन द लो लाईंग एरियाज, मेनली फॉर ड्राय रिफ्युजेस. जिथे कोरडा कचरा असतो अशा ठिकाणी तुम्ही अशासाठी तुम्ही डम्पिंग यार्ड्स यूज करताय. ठीक आहे. डम्पिंगच्या आता खूप साऱ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, की डम्पिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे. आपल्याकडे कशी टेक्निक आहे बेसिक सांगतो, सिक्वेन्स. आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये कचरा कलेक्ट करता, ओला कचरा आणि सुका कचरा. हा कचरा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कचऱ्याची गाडी आल्यानंतर तो कचरा तुम्ही त्यामध्ये टाकता. ठीक आहे. किंवा एखाद्या सार्वजनिक कचरा कुंडीच्या ठिकाणी तुम्ही तिथे कचरा टाकता. नगरपालिकेचे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी येतात, तो कचरा तिथून उचलतात आणि त्यानंतर तो त्यांचं जे डम्पिंग स्टेशन असतं किंवा बम्पिंग स्टोरेज स्टेशन असतं अशा ठिकाणी तो कचरा नेला जातो. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी तुमचं डम्पिंग यार्ड असतं. ठीक आहे, की ज्या ठिकाणी हा सगळा कचरा साचवला जातो. ठीक आहे. सगळा कचरा हा साचवला जातो. मग तो कचरा साचवताना त्याचं आता विलगीकरणच करता येतं, करूनच साचवला जातो. म्हणजे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यावरती काय प्रोसेस करून त्याचं काय आउटपुट करता येईल का? म्हणजे ओला कचरा आहे, तुम्ही बायोगॅस जनरेशन करू शकता का? किंवा सुका कचऱ्यामध्ये वेस्ट प्लास्टिक होतं, मग हे प्लास्टिक तुम्ही बाजूला केलं, सेग्रिगेट केलं, प्लास्टिकच्या बॉटल्स बाजूला केल्यात, ते प्लास्टिक तुम्ही रोडसाठी यूज करताय. किंवा पेपर बॅग्स असतील, ठीक आहे, पेपर बॅग्स परत पेपर इंडस्ट्रीजला पाठवून ते रिसायकल करू शकतात का? ठीक आहे. किंवा अजून काहीतरी प्रोडक्ट त्याचं फॉर्मेशन होऊ शकतं का? आणि काहीच जर झालं नाही तर मग मात्र ते डिस्पोज करणे. कंट्रोल टिपिंग अँड सॅनिटरी लँडफिल्स. ठीक आहे. हे लँडफिल्स ऍक्च्युली कधी कोणी एखाद्या शहरामध्ये जाऊन तो कचरा कुठे साचवतात बघितलंय का? जर तुम्ही पुण्याहून पंढरपूरकडे जर येत असताल वाया दॅट फुरसिंगी वे,
ठीक आहे. हडपसर मार्ग इकडून जेजुरी सासवड या मार्गे जर तुम्ही येताल, ठीक आहे, तुम्हाला फुरसिंगीचा एक अलीकडे एक ब्रिज लागतो बघा, आणि त्या अलीकडे एक असा एरिया आहे, ठीक आहे, की जिथे त्या विभागातला सगळा कचरा तो तिथे स्टोअर केलाय. म्हणजे असा डोंगर आहे, शासनाच्या अखत्यारीत जागा असणारी ती, आणि तिथे ते सगळा कचरा, सार्वजनिक जो कचरा आहे तो तिथे साचवला जातोय. त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग किंवा डिस्पोजिंग अशा पद्धतीने त्याची प्रोसेस केली जाते. ठीक आहे. असे लँडफिल्स आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या विभागात तुम्हाला असे बघायला भेटतील. किंवा खड्डा खाणला जातो, मोठा खड्डा असतो आणि त्यामध्ये हा सगळा कचरा डंप केला जातो. तुम्हाला मी पिक्चर दाखवतो पुढे, ठीक आहे, त्याचे छान डायग्राम आहे लँडफिल्सचे. लँडफिल्स मध्ये ट्रेंच मेथड आहे, रॅम्प आहे, एरिया मेथड आहे. ठीक आहे, वी आर नॉट गोइंग डिटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लँडफिल्स बघितले असतील. ठीक आहे, लँडफिल कट अवे व्ह्यू. ठीक आहे, सगळा कचरा जो आहे हे अशा कचऱ्याच्या गाड्या येतात आणि त्यानंतर इथे त्याचं डम्पिंग केलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लँडफिल्स असतात. मेथड्स इन डिटेल जाण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्याचा. ठीक आहे, ते अशा पद्धतीने मोठा खड्डा तुम्ही बघताय कशा पद्धतीने केलेला आहे. ठीक आहे, सिंक होल्स अशा केलं जातं, त्यानंतर हा सगळा कचरा इथं स्टोअर केला जातो. ठीक आहे, डंप करून. ओला कचरा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करून त्यानुसार बायोगॅस जनरेशन करता येईल का, तर याचं ही सुद्धा टेक्निक वापरली जाते. इन्सिरेशन, जो पॉइंट तुम्ही मगाशी मला विचारला होता. सो इट इज अ डिस्पोजल मेथड इन विच solid organic waste are subjected to the combustion so as to convert them into the residue and gaseous products. Incineration ka, it is one of the disposal method in which we are going to convert the solid organic waste, that is we are going to combust it म्हणजे combustion साठी म्हणजेच काय, तर आपण त्याला मे बी वी आर गोइंग टू सेंड इट इन सम रोटरी किन्स, भट्टीमध्ये पाठवतोय आणि त्याला बर्न करतोय. ठीक आहे, अँड वी आर गोइंग टू कन्वर्ट इट इनटू द रेसिड्यू अँड द गॅसियस प्रोडक्ट्स. So this process of residues, this process reduces the volume of solid waste to 20 to 30% as that of the original volume. Okay, थर्मल ट्रीटमेंट. ठीक आहे, रोटरी किन ज्याला म्हटलं जातं, भट्टीमध्ये टाकून त्याला तुम्ही बर्न करताय आणि त्यानंतर त्यातून काही गॅसेस प्रोडक्ट्स तयार होतात. ठीक आहे, किंवा काही रेसिड्यू. त्याचा एक सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज इन्सिनेशन मध्ये खूप सारे प्रोडक्ट्स असतात किंवा इंडस्ट्रीज मधून फ्लॅश हे एक महत्वाचं बाय प्रोडक्ट तयार होते. ठीक आहे, फ्लॅश सुद्धा एक प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये इंडस्ट्रीज मधून जो काही धूर बाहेर पडत असतो हा कलेक्ट केला जातो आणि त्यानंतर हा आपण बांधकामामध्ये वापरू शकतो. ठीक आहे, आता हे इन्सिनेशन कुठे केलं जातं? बेसिकली इन्सिनेशन हे तुमच्या हॉस्पिटल वेस्ट, कारण ते हजार्डस असतात ह्युमन लाईफला. ठीक आहे, ते कुठे डिस्पोज करून चालणार नाही, ते तुम्हाला बर्नच करावे लागतात, जाळावंच लागतात. ठीक आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही हे इन्सिनेशनचे प्लांट्स बघितले असतील, जागेवरती त्याचं कंबशन केलं जातं. ठीक आहे, वेअर द लँड इज नॉट अवेलेबल, एक कंजेस्टेड एरियामध्ये असे इन्सिनेशन सेंटर्स तुम्ही बघू शकता. परत एकदा आपण त्या स्लाइडला आलो. कंपोस्टिंग, सगळ्यांना कंपोस्टिंग बद्दल माहिती आहे. ठीक आहे, कचरा कंपोस्टिंग किंवा कंपोस्टिंग प्रोसेस, आय थिंक शाळेमध्ये हा पार्ट झालेला असतो आपल्याला कंपोस्टिंगचा. मेथड ऑफ कंबाइंड डिस्पोजल ऑफ रिफ्यूज अँड नाईट सॉइल और द स्लज, that is the main principle by products are your CO2, water and the heat. Okay, methods कुठल्या आहेत कंपोस्टिंगच्या? बेंगलोर मेथड, मेकॅनिकल मेथड और वर्मी कंपोस्टिंग. ठीक आहे, सो वॉटर, CO2 and heat, मायक्रो ऑर्गॅनिझम कंपोस्टिंग करताय तुम्ही. ठीक आहे, बेंगलोर मेथड, these methods we are not going detail to discuss. Still I have added for your additional information, I have added in your presentation. ठीक आहे, मॅन्युअर पिट्स, असे खड्डे घेऊन त्यानंतर हा कचरा साचवण्यात येतो, त्याचं कंपोस्टिंग करण्यात येतं. ठीक आहे, बरेल्स हे बघताय तुम्ही, अशा पद्धतीने बरेल्स किंवा पुरणे ज्याला म्हटलं जातं कचरा. ठीक आहे, अशा पद्धतीने बरेल्सचे ट्रेंचेस असतात, म्हणजे मोठमोठे खड्डे घेतले जातात. त्याचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत. 1.5 मीटर वाईड आहे आणि 2 मीटर डीप आहे, म्हणजे रुंदी 1.5 मीटर आहे आणि डेप्थ मात्र त्याची 2 मीटर आहे. ठीक आहे, टेक्नॉलॉजी, आता वी आर गोइंग टू फोकस ऑन दिस झिरो वेस्ट सिस्टम. ठीक आहे, ऍक्च्युअली दिस इज फाउंडेड बाय द PhD केमिस्ट पॉल फार्मर इन द ऑकलँड, एका कंट्री मधून त्यांनी केलेला आहे. सो झिरो वेस्ट सिस्टम, नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड स्लाइटली टुवर्ड दिस. आता आपल्या
इंडियामध्ये वेस्ट जनरेशन किती आहे, मेट्रिक टन्स पर डे, एका दिवसामध्ये मेट्रिक टन्स किती कचरा जनरेट होते, वेस्ट किती जनरेट होते आणि किती रिलीज होते. सो मुंबई सगळ्यात जास्त 9,500 metric tons per day. You just imagine such a huge quantity only single city is going to have, okay, related to waste. Bhopal 700 metric tons per day. Now again, these are the older digits. If you consider the today's situation 2021, I think it is reached up to 10,000 as far as Mumbai is there. Okay, you may search it on the internet, you will get the latest digits. Okay, so what are the different policies that are there for our waste management? We are having Environment Protection Act 1986, Hazardous Waste Rule 1989. But all these policies or the rules and regulations, only few people are going to follow, others are not going to follow. And that is why there is generation of huge waste every day. Okay, recommendations. So we have to protect our environment so that if we manage the waste in a proper way, then it is possible for us to achieve the word which is presenting on your screen. We called it as sustainable development. Okay, if we manage the waste in a proper way, then definitely we will manage, or we will go with this sustainable development in a good manner. Okay, so before proceeding towards this part, that is sustainable development, we are having just 5 minutes to conclude our today's session. So my dear students, if you have any doubt, any clarity that you want, please unmute yourself and you can ask. Meanwhile, I will take your attendance.